नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पनीर चीज व्हेजिटेबल रोल। त्याचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण बीन्स घेतले तिथं कट करून, शिमला मिरची घेतली, कोथिंबीर, पनीर घेतले, गाजर, कोबी, बीट, कांदा, गव्हाचे पीठ घेतले मळून, चीज घेतले, बटर, मेयोनीज, टोमॅटो सॉस, हळद पावडर, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। आपण कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवले। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत। कांदा आपण चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करणार आहोत। आपला कांदा आता छान फ्राय झालेला आहे। आपण त्यात पनीर टाकून घेणार आहोत। पनीर आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आधी। यातच आपण थोडं हे करणार आहोत। आपण पनीर छान फ्राय करून घेतले। जास्त गोल्डन नाही करायचं, त्यामुळे ते पनीर थोडंसं कडक होतं। या पद्धतीने ते फ्राय करून घ्यायचं। आता आपण त्यात बीन्स घालतोय। गाजर, शिमला, कोबी, आपण थोडं ठेवणार आहोत नंतर टाकण्यासाठी, आणि बीट पण। आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत। पण भाज्या चांगल्या मिक्स करून घेतल्यात। आता आपण थोडा वेळ 5 मिनिटं झाकण ठेवून शिजून घेणार आहोत। आता 5 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून घेतलं। भाज्या आपल्या छान अशा शिजून झालेल्या आहेत। गॅस कमी ठेवायचा शिजवताना। आता आपण मिरची पावडर, हळद पावडर आणि मीठ घालून घेऊयात। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण मसाले टाकून चांगलं मिक्स करून घेतलेले आहे। आपण कोथिंबीर टाकून घेतोयात। मिक्स करून घेऊ। आता आपण पुन्हा 2 मिनिटांसाठी वाफ देणार आहोत त्याला कमी गॅसवर। 2 मिनिटं झालेली आहेत। आपण आता झाकण काढून घेतोय। आपली भाजी छान शिजलेली आहे। भाजी जास्त शिजून नाही घ्यायची, आपल्याला थोडं कच्ची ठेवायची आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया। भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे थंड होण्यासाठी। आपली भाजी थंड होती तोपर्यंत आपण चपाती बनवून घेऊ। चपाती करून घेतोय। आपण गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता आपला तवा गरम झालेला आहे। आपण चपाती भाजून घेणार आहोत। आपण दोन्ही साईडने चपाती छान भाजून घेणार आहोत। आपली चपाती भाजून झालेली आहे। आपण त्याला काढून घेतो। आपली चपाती तयार झाली आहे। आपण चपाती घेतली आहे। आता आपण त्याला मेयोनीज लावून घेणार आहोत। टोमॅटो सॉस लावून घेतो आता आपण।
आता आपण भाजी घालून घेणार आहोत त्याच्यावर. यावर आपण कोबी टाकून घेणार आहोत. आपण थोडा कच्चा कोबी ठेवला होता. मीठ घालून घेणार आहोत. चीज घालणार आहोत. आता आपण याला रोल करून घेणार आहोत. आपण बटर लावून घेणार आहोत. हा रोल छान आपण फ्राय करून घेणार आहोत. आपण हा रोल छान फ्राय करून घेतला आहे. आता आपला हा रोल तयार झालेला आहे. आपण याला काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. अशा प्रकारे आपला चीज व्हेजिटेबल रोल तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ